नमस्कार. भारतशक्ती मराठीच्या सारांश कार्यक्रमाच्या नव्या पुऱ्या भागात तुम्हा सगळ्या प्रेक्षकांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. आज 16 डिसेंबर. आजच्याच दिवशी साधारण 53 वर्षांपूर्वी भारताने एक नवीन इतिहास रचला आणि जागतिक स्तरावरती किंवा जागतिक नकाशावरती एका नव्या देशाचा जन्म झाल्याच्या घटनेचा अर्थातच भारत त्यावेळेला साक्षीदार झाला होता. काय होती ती घटना किंवा आजचा दिवस विजय दिन म्हणून का साजरा केला जातो आणि त्याचबरोबरीने बांगलादेशच्या निर्मितीनंतर आजच्या परिस्थिती संदर्भामध्ये सुद्धा आजच्या भागामध्ये आपण चर्चा करणार आहोत. आणि यासाठी आज आपल्यामध्ये उपस्थित आहेत निवृत्त ब्रिगेडियर अजित आपटे सर. सर, आजच्याही कार्यक्रमात तुमचं मनपूर्वक स्वागत. नमस्कार. नमस्कार. सरांचा अगदी थोडक्यात परिचय करून द्यायचा झाला तर 1971च्या युद्धामध्ये सरांचा सहभाग होता आणि अगदी आखो देखा हाल सरांनी त्यावेळेला बघितलेला आहे. त्यामुळे त्यांच्या इतकं सुंदर मार्गदर्शन या कार्यक्रमामध्ये आपण दुसरं कुणाही कडून ऐकू शकणार नाही अशी मला खात्री आहे. त्यामुळे सर, आजच्या भागामध्ये सुरुवात करताना पहिलाच प्रश्न असा विचारते की अवघ्या 15 दिवसांमध्ये हे युद्ध आटोपल्याचं सगळीकडे म्हटलं जातं, पण खरोखरच फक्त 15 दिवसांमध्ये हे युद्ध संपलं होतं का काही वेगळी परिस्थिती त्यावेळेला होती असं तुम्हाला वाटतं? असं आहे, सगळे लोक म्हणतात 13 दिवसात युद्ध संपला, कारण 3 डिसेंबरला लढाई डिक्लेअर केली रात्री प्राईम मिनिस्टर इंदिरा गांधींनी आणि 16 तारखेला सरेंडर झाला ढाकामध्ये आणि 17 तारखेला सरेंडर झाला खुलनामध्ये, आमच्या सेक्टरमध्ये. पण हे काही बरोबर नाही. इनफॅक्ट जेव्हा बांगलादेशचं स्थिती वाईट झाली 26 मार्च पासनं, तेव्हा एकतर मुजीबुर रहमान जिंकून आले प्राईम मिनिस्टर बनायला, त्यांना बनू दिलं नाही. आणि मग याया खान भुट्टो सगळ्यांनी जो आपला एक केला कारवाई त्यावेळेस, आणि मुजीबला घेऊन गेले वेस्ट पाकिस्तानमध्ये 26 तारखेला. त्यांनी ऑपरेशन सर्चलाईट डिक्लेअर केलं. म्हणजे जितके लोक अँटी याया खान भुट्टो होते त्यांना मारायला सुरू केलं. त्याच्यामध्ये जास्ती लोक हिंदू होते आणि कमी होते मुस्लिम, बेंगॉली मुसलमान, पण जास्ती आपले हिंदू होते. मला हे सांगायला असं वाटतंय की जेव्हा पार्टिशन झालं इंडियाचं त्यावेळेस साधारण 31% हिंदू होते ईस्ट पाकिस्तानमध्ये, म्हणजे जो बेंगॉली मुसलमान देश होता, पण पाकिस्तानचाच होता. पाकिस्तानचा भाग वेस्ट आणि ईस्ट. पण 71च्या वेळेस त्यावेळेस साधारण 22% हिंदूच होते. बाकी सगळ्यांना काय केलं, त्यांना कसं वागवलं, ते पळून आले. ती संख्या जवळजवळ 9% कमी झाली. त्यावेळेस जेव्हा हे जेनोसाइड सुरू केलं पाकिस्ताननी, आणि ते सुद्धा वेस्ट पाकिस्तानच्या लोकांनी, तेव्हा बरेच जो मिलिटरीचे लोक होते ईस्ट पाकिस्तानमध्ये, त्यांनी हे विचार केला की आपण आता ह्यांच्याबरोबर राहायचं नाही, आणि ते आपल्याकडे डिफेक्ट व्हायला लागले. म्हणजे त्यांच्या ईस्ट बेंगॉल रायफल्स अशा युनिट्स होत्या, त्या आपल्याकडे यायला लागल्या. आणि शरणार्थी पण यायला लागले, रेफ्युजीज, कारण मारामारी सुरू झाली. म्हणून साधारण मार्च एप्रिल पासूनच इंडियन आर्मी तैनात होती. आणि इंदिरा गांधींनी हुकूम दिला 26 मार्चच्या नंतर की शरणार्थींना आत येऊ द्या. म्हणून ॲज फार एज दी इंडियन आर्म्ड फोर्सेस इज कन्सर्न, ऑपरेशन्स इन सम वे सुरू झाले होते एप्रिलपासून. आणि आपल्या बरेच तुकड्या होत्या, जो आता त्याला आपण हे म्हणतो काय, मुक्ती योद्धा, तेव्हा मुक्ती वाहिनी त्या नावाने ते म्हणतात, म्हणजे इंडिपेंडेंट फ्रीडम फायटर्स, त्यांना मदत सुरू झालेली होती. आणि म्हणून लढाई 13-15 दिवसात काही संपली नाही. लढाई जवळजवळ, मी तर फायरिंग सुरू केलं सप्टेंबरमध्ये, आणि बरेच युनिट्स होत्या जो फायरिंग करत होत्या एप्रिल मे जून पासून, पण ते लढाई डिक्लेअर झाली नव्हती. म्हणून जर तुम्हाला म्हणायचं असेल की 13 दिवसात भारताच्या आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्सनी लढाई संपवली, तर ती एका दृष्टीने बरोबर आहे,
आणि ऑफिशियली डिक्लेअर नंतर 13 दिवस. पण त्याच्या आधीच पण घ्यायला पाहिजे, कारण बरेच आपले जवान, सोल्जर्स, सेलर्स आणि एअरमॅन शहीद झालेले आहेत. त्यांचं काय आपण बोलायचं मग? सर, खरं तर जसं तुम्ही म्हणालात, की 13 दिवसांमध्ये ऑफिशियली लढाई संपलेली आहे. पण या लढाईच्या संदर्भामध्ये अजून एक महत्त्वाची गोष्ट त्यावेळेला सांगितली गेली होती. ती म्हणजे दुसऱ्या महायुद्धानंतर एवढ्या मोठ्या प्रमाणात पाकिस्तानच्या जनरलनी त्यांच्या सैनिकांबरोबर 90,000 सैनिक बरोबर घेऊन त्यांनी आत्मसमर्पण केलेलं आहे. आणि ही घटना इतिहासामध्ये दुसऱ्या महायुद्धानंतर नोंदवण्यासारखी मोठी घटना म्हणून मानली जाते. त्यावेळेला तुम्ही भारतीय सैन्यामध्ये कार्यरत होतात. एक सैनिक म्हणून तुम्हाला त्यावेळेला काय वाटलं? काय भावना होत्या तुमच्या मनामध्ये? हो, बरोबर आहे. इनफॅक्ट सेकंड वर्ल्ड वॉर, या आपण जसं दुसरा महायुद्ध म्हणतो, त्याच्यानंतर हा संबंध जगात हाच एक असा मोमेंट होता की एका देशाने दुसऱ्या देशाचं सरेंडर घेतलंय. ते बरोबर आहे. आणि इट्स अ मॅटर ऑफ ग्रेट सिग्निफिकन्स की 93,000 त्याच्यामध्ये ट्रुप्स पण होते आणि सिव्हिलियन्स पण होते. म्हणजे असं टोटल मिळून 93,000 होते. आणि आम्हाला फार छान वाटलं, कारण आम्ही विजयता मिळवली. आणि मी त्यावेळेस सेकंड लेफ्टनंट होतो. माझी सर्व्हिस पण फक्त जेव्हा मी लढाईमध्ये उतरलो 9 महिने होती. माझं डिसेंबर 70चं कमिशन आहे. आणि त्यावेळेस मी ईस्टर्न फ्रंटवर होतो, जेसोर खुलना सेक्टरमध्ये. आणि आपली कंप्लीट इंडियन आर्मी जो ईस्टर्न फ्रंटवर होती, म्हणजे अगरतल्याच्या ऑपोजिट, आणि आमचा सगळ्यात खालचा साऊथ ईस्टर्न सेक्टर जेसोर खुलना, आणि मध्ये होता जसं सगळ्यात वरती होती 4 कोर, त्याच्या खाली होती 33 कोरची 20 इन्फंट्री डिव्हिजन. त्याच्या खाली होतो आम्ही 2 कोर, जो नवीन नवीन रेस झाली होती ऑक्टोबरमध्ये. आणि त्याचे मुख्य होते लेफ्टनंट जनरल TN रायना, जो प्रसिद्ध झाले होते 1962 त्या चायनीज लढाईमध्ये. त्याच्यानंतर त्यांनी त्या कोरचा कमांड सांभाळला. 6 ऑक्टोबरला ती कोर रेस झाली, तर माझी रेजिमेंट त्या कोरमध्ये आली, 4 कोरमधनं. आणि मी होतो 9 इन्फंट्री डिव्हिजनमध्ये, आणि आमच्याबरोबर 4 इन्फंट्री डिव्हिजन होती. आणि त्याच्यानंतर जनरल रैना आर्मी चीफ पण झाले. तर आम्ही फील्ड मार्शल मानेकशॉना पण पाहिलंय, पण लांबून, कारण आम्ही सेकंड लेफ्टनंट होतो, नवीन नवीन कमिशन, आणि ते आमचे आर्मी चीफ होते. तसं आम्ही डिफेन्स मिनिस्टर जगजीवन रामनाही पाहिलंय, पण लांबून. ते आमच्याकडे काही आले नाही, कारण जो गरीबपूरची टँक बॅटल झाली, त्याच्यानंतर जो विमानं पाडली आपण 22 नोव्हेंबरला, ते माझ्या सेक्टरमध्ये होतं. आणि तो अटॅक आमच्यावर होता. त्या पायलटना आम्ही गिरफ्तार केला. मी त्या पायलटना भेटलो, त्यांना आम्ही चहा दिला, जेनिवा कन्व्हेन्शन फॉलो केले. आणि मग ही गरीबपूरची बॅटल झाली, त्याच्यामध्ये पण मी होतो, टँकवर फायरिंग केलं. तर पायलटना ब्लाइंड फोल्ड केला. त्यातला एक पायलट फ्लाईट लेफ्टनंट परवेज मेहदी, तो नंतर 1999 मध्ये कारगिलच्या वेळेस पाकिस्तानचा एअर चीफ होता. अशा घटना जेव्हा आपण बघतो, आणि मग आमच्या वरती 4 कोरमध्ये आजच, म्हणजे इनफॅक्ट आम्ही आज रात्री जेसोर कॅप्चर केलं. काल 5 डिसेंबरला आम्ही जेसोरवर फायरिंग करत होतो. 6 तारखेला रात्री, मध्यरात्री जेसोर पडलं, कारण दुश्मनची जो 107 इन्फंट्री ब्रिगेड होते ते पळाले. कारण आपला खूप प्रेशर होता, फायरिंग एकदम दमादम चालू होती. आपली एअरफोर्स एकदम हाय लेवलवर ऍक्टिव्ह होती. तर ते पळाले आणि खुलण्याला गेले. मग आम्ही त्यांचा तिकडे पिछा केला, आणि मग आमच्या इथे सरेंडर झाला 16 तारखेला 107 पाकिस्तान इन्फंट्री ब्रिगेडनी. आणि 16 तारखेला एक दिवस आमच्या आधी आमच्या इथे सरेंडर झाला 17ला, आणि ढाक्याला झाला 16ला. तर दोन्ही सेक्टरचे मिळून जर तुम्ही प्रिझनर्स ऑफ वॉर बघितले, तर ते 93,000 बरोबर आहे. आणि असा कधीच सरेंडर, सेकंड वर्ल्ड वॉर म्हणजे विक्ट्री इन युरोप जसं म्हणतात,
मे 9 तारखेला झाला 1945 साली. आणि मग त्याच्यानंतर ऑगस्ट मध्ये त्याच वर्षी जेव्हा जपाननी सरेंडर केलं, दोन्ही बॉम्ब त्यांच्यावर घातले अमेरिकेनी, ॲटम बॉम्ब जपाननी पण सरेंडर केलं. पण जितका आपला हे सरेंडर ज्या महत्वाचा होता तसा कधी झाला नाही 45 घेऊन 71 पर्यंत. ते बरोबर आहे. सर खरं तर आज आपण 53वा वर्धापन दिन आपल्या विजयाचा साजरा करत आहोत. पण त्याला दुःखाची एक थोडीशी झालर आहे आणि ती म्हणजे बांगलादेशमध्ये शेख हसीना यांच्या पदच्युत झाल्यानंतर जी काही परिस्थिती आज आपल्याला बघायला मिळते आणि त्याच्यामध्ये सुद्धा एक सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी बघायला मिळते की म्हणजे बांगलादेशने आता पाकिस्तानची मदत मागायला सुरुवात केलेली आहे. त्यांच्याकडे मदत मागितलेली आहे. भारत आतापर्यंत त्यांचा जो इतका जवळचा शेजारी होता त्याला डावलण्यासाठी युद्धामध्ये भाग घेतलेले सैनिक असं ज्या वेळेला विचार करतात त्यावेळेला खरोखर तुम्हाला असं वाटतं की यासाठी आपण हा सगळा अट्टहास केला होता का? काय भावना आहेत आता तुमच्या या सगळ्या संदर्भामध्ये? हे बघा आराधना मॅडम, असं आहे की 71 साली सिच्युएशन वेगळी होती आणि त्याचा मुख्य कारण म्हणजे आपल्याला कळायला पाहिजे की आपण का त्या देशात आत गेलो त्यांना मदत करायला. कारण सगळ्यांना माहिती आहे मुजीबुर रहमानला घेऊन गेले आणि तिथे टर्मॉईल होता, वेस्ट पाकिस्तानी मारत होते. आपले हिंदू जास्तीत जवळजवळ 80% हिंदूच आपल्याकडे येत होते शरणार्थी म्हणून, 20% मुसलमान असतील. तर आणि जेनोसाईड होता तिकडे, म्हणजे ते आपल्याच लोकांना मारत होते जो त्यांना सपोर्ट करत नव्हते. म्हणून प्राईम मिनिस्टर इंदिरा गांधींनी जेव्हा वर्ल्ड ओपिनियन घेतलं आणि अमेरिकेला विचारलं, सगळ्यांना विचारलं, पण कोणी आपला साथ दिला नाही. आणि इंदिरा गांधींचाही म्हणजे आपला म्हणजे इंदिरा गांधींचं ऐकलं नाही. आणि इन वन वे इंडिया वॉज आयसोलेट. फक्त सोव्हिएट युनियन आपल्या बाजूनी होतं आणि सोव्हिएट युनियन सुद्धा आपल्या बाजूनी आलं जेव्हा आपण त्यांच्याबरोबर तो पॅक्ट साईन केला ऑगस्ट 71 मध्ये. मग इतकं वातावरण खराब झालं की तुम्हाला माहितीच आहे, संबंध जगाला माहिती आहे की इंडियन आर्मी एअर फोर्स हॅड टू एंटर टू क्वेल द जेनोसाइड इन ईस्ट पाकिस्तान. म्हणजे ऑन ह्युमॅनिटेरियन ग्राउंड इंदिरा गांधींनी डिसिजन घेतला. आधी माणेकशॉंना सांगितलं होतं मार्च एप्रिल मध्ये जायला. जनरल माणेकशॉंनी सांगितलं तयारी नाही आहे, पाऊस पडतोय, चिखल आहे, माझे गन्स अँड टँक्स मूव्ह नाही होणार. ते बरोबर होतं आणि त्यावेळेस प्राईम मिनिस्टरनी ऐकलं. त्याच्यानंतर लढाई झाली, तुम्हाला माहिती आहे. आता ती लढाई आपण केली कारण हुकूम दिला होता गव्हर्नमेंटनी. इट वॉज अ कंबाईन्ड पॉलिटिकल, मिलिटरी and diplomatic decision. So it became a national decision to enter into East Pakistan. And Yahya Khanनी तर preemptive air strike केलाच 3 डिसेंबरला. So that gave us the legitimized reason to go in. कारण दुश्मननी हमला केला on the western front. So मग we had no other alternative but Indira Gandhi had to declare war. आम्ही लढून जिंकलो, आपण मुजीबला परत आणला. पण बघा, मुजीबला आणला परत 72 साली. 3 वर्षाच्या आत ऑगस्ट 1975 बरोबर 15 ऑगस्टला ही वॉज असॅसिनेटेड. आणि ही वॉज असॅसिनेटेड कारण असं म्हणतात ही हॅड बिकम अ डिक्टेटोरियल पर्सन. यू सी, दॅट इज अन इम्पॉर्टंट पॉइंट. आता ते त्यांचा विचार आहे, त्यांनी मारला. आणि मग नंतर पॉलिटिकल सिच्युएशन तुम्हाला माहिती आहे कशी चालली 75हून आत्तापर्यंत. आणि शेख हसीना आल्या. इनफॅक्ट मी बेगम हसीनांना भेटलोय, त्याच्या राष्ट्रपतींना भेटलोय. कारण मला इन्व्हाइट केलं होतं 2010 मध्ये ॲज अ 1971 वॉर वेटरन फ्रॉम द इंडियन आर्म फोर्सेस. तर वी वर व्हेरी वेल लुक्ड आफ्टर. आणि आम्हाला त्यांच्या राष्ट्रपती भवनमध्ये बोलवलं होतं चहाला. स्वतः आम्ही मॅडमना भेटलोय, बेगम हसीना त्यांचे प्रेसिडेंट. आणि त्यांनी खूप चांगले शब्द वापरले इंडियन आर्म फोर्सेससाठी.
आणि चांगले व्यवहार होते इंडियाचे आणि बांगलादेशचे. पण आता जसं तुम्ही पाहिलं काही महिन्यापूर्वी बांगलादेशमध्ये स्टुडंट्सच्या नावाखाली काय काय अत्याचार केले, त्याच्यामध्ये जरूर फॉरेन हँड आहे. आणि तो फॉरेन हँड सगळ्यांना माहिती आहे, म्हणजे मला सांगायची गरज नाहीये. सगळ्यांना, सगळ्या जगाला माहिती आहे. आणि आपण डिबेट हे सगळे बघत असतो टीव्हीवर, व्हॉट्सॲपवर, सोशल मीडिया, तुम्ही काय काय नावं घ्या, त्याच्यावर सगळे न्यूज येतात. आता किती खरे आहेत आणि किती फेक आहेत आपण एक्झॅक्टली सांगू शकत नाही. पण तुमचं प्रश्न बरोबर आहे, की आम्हाला कसं वाटतंय, की आमचे एवढे लोक गेले. माझ्या रेजिमेंटमधनं बरेच लोक शहीद झाले, त्यांना लागलं. माझा सख्खा चुलत भाऊ लढाईमध्ये गेला, फायटर पायलट होता एअरफोर्समध्ये, फ्लाईट लेफ्टनंट प्रदीप आपटे. 5 डिसेंबर 1971 त्याला वेस्टर्न फ्रंटवर शूट डाऊन केला. तो इजेक्ट झाला आणि त्याला मारला. सो ही नेव्हर केम बॅक. सो आमच्याच फॅमिलीमध्ये असं झालेलं आहे. बाकी हजारो फॅमिलीमध्ये बर्बादी झाली आहे या लढाईमुळे. पण आता आम्ही युनिफॉर्म घातलाय तर इट इज आवर नॅशनल ड्युटी टू सर्व द नेशन, टू प्रोटेक्ट इट टेरिटोरियल इंटेग्रिटी. पण टुडे येस, आमच्यासारखे वेटरन्स म्हणतात की अरे काय चाललंय. पण वी आर नॉट देअर टू क्वेश्चन, बिकॉज दीज आर पॉलिटिकली मोटिवेटेड ऍक्शन्स. सो आपण एवढंच म्हणायचं की त्यावेळेस आम्ही आमची ड्युटी केली. जो आम्हाला टास्क दिला होता तो इंडियन आर्म फोर्सेसनीच पुरा केला. आणि त्याच्यामुळे प्राईम मिनिस्टर इंदिरा गांधी, ऑल पॉलिटिशियन्स, ऑल डिप्लोमॅट्स अँड ऑफकोर्स मिलिटरी अर्न अ गुड नेम. आणि हे सुद्धा आपल्याला लक्षात द्यायला पाहिजे की 7th फ्लीट अमेरिकेने पाठवली होती पाकिस्तानला इव्हॅक्युएट करायला. मी पाहिले आहे ते, कारण आम्ही पोचलो होतो खुलण्याला. आणि ब्रिटननी पण त्यांची फ्लीट पाठवली होती अरेबियन सी मध्ये. म्हणजे आपल्याबरोबर कोणी नव्हतं. सोव्हिएट युनियननी चायनाला सांगितलं की तुम्ही जर गडबड केली इंडियाच्या अगेन्स्ट तर वी विल टीच यू अ लेसन, म्हणून चायना गप्प बसला. अदरवाईज पाकिस्ताननी विचारलं की चायनाने आमची मदत का नाही केली. का नाही केली? कारण सोव्हिएट युनियननी त्यांना धमकी दिली होती चांगली. हो, आत्ताचे जेव्हा तुम्ही जिओ पॉलिटिकल सिच्युएशन बघतात तर हो, आमच्या मनात असं येतं कि बाबा हमने क्या किया और अभी क्या हो रहा है. सो यू आर राइट, योर क्वेश्चन इज वेरी गुड. बट एज वेटरन सोल्जर्स, sailors and airmen, we will only say that we served the nation and that was our duty that time, which we achieved successfully. आता सिच्युएशन इज डिफरंट. आणि आय नो बांगलादेशमध्ये सगळे त्यांचे पुतळे पाडले, सगळं केलंय, सगळं आम्ही बघतोच आहे, तुम्ही बघताय, देश बघतो आहे. आता बघू काय होतं पुढे. कारण बेगम हसीना तर आपल्या देशातच बसले आहेत इन असायलम, त्यांना कोणी घेत नाहीये. सो वी हॅव टू सी, वेट अँड वॉच की काय. बट येस, तुमचा प्रश्न बरोबर आहे अँड आय होप आय हॅव आन्सर्ड यू ॲडिक्वेटली. नक्कीच सर. पण याचबरोबरीने अजून एक प्रश्न विचारा असा वाटतो की ही सगळी परिस्थिती, इतकी टोकाची भूमिका भारताविरोधात घेण्यामागे सध्याच्या बांगलादेशमध्ये असणाऱ्या नागरिकांची काय मानसिकता आहे असं तुम्हाला वाटतं? बघा, अशी हिंदूजना टार्गेट करतायत मुख्य म्हणजे. आता असं तरी आपल्याला न्यूजवर येत आहे, नंतर सोशल मीडियावर येत आहे, म्हणून वी हॅव टू बिलीव्ह दॅट. आता त्याच्यामध्ये किती रंग लावून न्यूज आयटम देत आहेत आपल्याला एक्झॅक्टली माहीत नाही, मलाही माहीत नाही. पण आपण बेस्ड ऑन ऑल न्यूज मीडिया आपण हे धरून चालतोय की अत्याचार चालू आहेत तिकडे आणि हिंदूजना टार्गेट करतायत. सो सिच्युएशन इज नॉट गुड फॉर इंडिया. आता त्याचं काय, कसं आपण करणार, काय आहे, इट इज अ जिओ पॉलिटिकल
आणि जिओ स्ट्रॅटेजिक टास्क विच हॅज टू बी अनालाइज. आणि त्याच्यामध्ये आपण हे बघायला पाहिजे, आज न्यूज आयटम आहे की नेपाळनी चायना बरोबर पॅक्ट साईन केला आहे ऑन द वन बेल्ट वन रोड ऍक्शन. म्हणजे हे बघा किती, एक तर पाकिस्तान चायनाचं तर कोलॅबोरेशन आहेच, वन बेल्ट वन रोड. आता नेपाळ जो आपला हिंदू देश आहे, दे हॅव ऑल्सो साइंड विथ चायना. in other words, they are also connected with Pakistan. Current China and Pakistan are one equation. Now it is Nepal and China. Bangladesh as it is, जसं तुम्ही म्हणाला पहिल्या प्रश्नात, गेटिंग अलाइन्ड टू पाकिस्तान, त्याचं मुख्य कारण आहे म्हणजे रिलिजन. इस्लाम रिलिजन has no boundaries. So it is a religion based affection or affiliation. हॅव्हिंग विसरले की आमच्यासाठी इंडियानी काय केलं 1971 मध्ये. जर आपण एंटर केलं नसतं तर बांगलादेश झालं नसतं आणि ईस्ट पाकिस्तानीज वुड हॅव पेरिश्ड. सो हे आत्ताची जनरेशन सगळं विसरली आहे आणि त्यांना माहित नाहीये की 53 वर्षापूर्वी काय झालं. आणि खरं सांगितलं तर आपल्या देशामध्ये पण आता यंगर जनरेशन जो आहे, आय डोंट नो हाऊ मेनी ऑफ द यंगर जनरेशन रिअली नो की 53 वर्षापूर्वी काय झालं आणि कसं झालं आणि का झालं. सो इट इज अ जनरेशन गॅप आणि इट इज हाऊ द यंगर जनरेशन व्ह्यूज द होल जिओपॉलिटिकल सिच्युएशन. पण यू आर राईट की आत्ता जो परिस्थिती आहे त्याचा पुढे व्हॉट इज द वे अहेड. सो दिस I am sure that our politicians, diplomats are keeping a watch on it and due precautionary measures or due remedial measures घेतले जातात. सर, तुम्ही आता यंग जनरेशनचा उल्लेख केला, त्याच निमित्ताने एक प्रश्न विचारावा वाटतो की सध्याच्या काळामध्ये अजून एक मतप्रवाह आपल्याला बघायला मिळतोय, ते म्हणजे जे काही चाललंय ते त्यांच्या देशात चाललंय, आपण तिथे जाण्याची काय गरज आहे किंवा त्यांच्या देशांतर्गत कारभारामध्ये आपण ढवळाढवळ करण्याची काय गरज आहे, अशासारखे प्रश्न आजच्या नव्या पिढीला खूप पडतायत आणि तसा एक मतप्रवाह सध्या बघायला मिळतोय. खरोखरच तो योग्य आहे असं वाटतं तुम्हाला? बरोबर, मी सांगतो, चांगला प्रश्न तुम्ही विचारला. आपण जर डे टू डे ह्याच्यामध्ये बघितलं तर आपण म्हणतोय आपल्या घरात सगळं ठीक चाललंय ना, मग शेजारीच्या घरात काय चाललंय आपल्याला काय करायचंय. तिथून आवाज येत आहेत, भांडाभांडीचा आवाज येतोय, फेकण्याचा आवाज येतोय, आपल्याला काय करायचंय. बरोबर आहे की नाही. किंवा आपल्या डावीकडच्या घराच्या, समोरच्या घराच्या उजवीकडे भांडणं चालू आहेत त्यांच्याच घरामध्ये, तर आपण कशाला त्याच्यामध्ये जायला पाहिजे. हा प्रश्न आहे बेसिकली तुमचा, की आत्ताची जनरेशन म्हणत असेल की 71 साली आपण का आत गेलो तिकडे दुसऱ्या. तुमचा प्रश्न मी बरोबर समजला ना? बरोबर आहे सर. आता असं आहे त्याच्यामध्ये की ह्या जो भांडणं जो घरातल्या शेजारच्या घराच्या, ते लेट्स अपस्केल इट अँड अपग्रेड इट. आपला देश, वी हॅव गॉट लँड लॉक बॉर्डर्स विथ ईस्ट पाकिस्तान, वेस्ट पाकिस्तान, चायना, नेपाळ, बर्मा म्हणजे आता जो म्यानमार आहे. सो आणि वी हॅव गॉट अ क्लोज लिंक विथ श्रीलंका, कारण देयर इज अ स्मॉल गॅप ओनली बिटवीन द सदर्न मोस्ट टिप. सो पॉलिटिकल सिनॅरिओ मध्ये, जिओ पॉलिटिक्स मध्ये, जिओ स्ट्रॅटेजिक सिनॅरिओज मध्ये ऑल नेशन्स हॅव टू अंडरस्टँड, त्यांना समजायला पाहिजे की इफ देर इज अ नीड, म्हणजे जर जरूरत पडली तर वी हॅव अ सर्टन अंडरस्टँडिंग ऑफ एक्सटेंडिंग सपोर्ट. आता कोणी मागितला सपोर्ट तर ठीक आहे, कोणी नाही मागितला सपोर्ट तरी ठीक आहे.
पण जो भांडण करतो आहे त्याचा जर ऍडव्हर्स इम्पॅक्ट पराभव आपल्यावर होत असेल तर वी कॅनॉट ऍक्सेप्ट इट. 71 मध्ये काय झालं, एवढे शरणार्थी जवळजवळ 50 कोटी सॉरी जवळजवळ 1 कोटी शरणार्थी आपल्या बाजूला यायला लागले. इकॉनॉमिक क्रायसिस होणार होता. तर इंदिरा गांधींनी वर्ल्डला सांगितलं की बाबा हे असा अत्याचार चालू आहे आणि हे लोक आमच्याकडे येत आहेत. तर त्याचा इकॉनॉमिक इम्पॅक्ट होणारच, त्याचा डेमोग्राफिक इम्पॅक्ट होणारच, त्याचा इकॉनॉमिक आणि डेमोग्राफिक दोन्ही मिळून सोशो इकॉनॉमिक इम्पॅक्ट होणारच. तर कुठल्याही देशाच्या प्रधानमंत्रीला किंवा प्रेसिडेंटला टू सेफगार्ड हिज ओन नेशन हॅज टू थिंक की बाबा आम्ही काय करायला पाहिजे. आता जर तुम्ही दुसऱ्या महायुद्धामध्ये मी तुम्हाला घेऊन जातो 1940 साली, 1939 साली जेव्हा जर्मनीनी पोलंडवर हमला केला तर ब्रिटननी त्यांची एक्सपिडिशनरी फोर्स फ्रान्समध्ये पाठवली आणि त्यावेळेस जर्मनी थांबला. पण त्याच्यानंतर म्हणजे ज्याला आपण फोनी वॉर म्हणतो, 39 सप्टेंबर ते 40 मे, त्याच्यामध्ये इंग्लंड तैनात होतं. पण इट वॉज कॉल्ड अ फोनी वॉर कारण जर्मनीने पुढे काही केलं नाही. पण इंग्लंडनी का त्यांची ब्रिटिश एक्सपिडिशनरी फोर्स पाठवली की त्यांना भीती होती की हे फ्रान्सला इन्व्हेड करतील आणि नंतर आमच्याकडे येतील. मग त्याचा इकॉनॉमिक इम्पॅक्ट काय होईल, मिलिटरी इम्पॅक्ट, डिप्लोमॅटिक इम्पॅक्ट. पण शेवटी जर्मनीनी फ्रान्सवर हमला केलाच आणि त्याच्यानंतर ज्यांना ज्यांना सेकंड वर्ल्ड वॉरची हिस्ट्री माहिती आहे, जर्मनीनी सगळा युरोप ऑक्युपाय केला आणि द होल युरोप वॉज अंडर ऑपरेशन. सो दॅट इज हाऊ ब्रिटन अँड अमेरिका बिकेम अलाइज अँड इंटरव्हीन. तो एक्झाम्पल तुम्ही धरा आणि तो आपल्या देशावर अप्लाय करा की आपण जर असं केलं नसतं तर अत्याचार झाला असता, हिंदूंना आणखी मारलं असतं आणि बंगाली मुसलमानांनाही मारलं असतं. आणि तो जेनोसाइड इज नॉट ऍक्सेप्टेबल फ्रॉम अ ह्युमॅनिटेरियन पॉइंट ऑफ व्ह्यू. म्हणून जो इंदिरा गांधींनी डिसिजन घेतला आणि बरं झालं पाकिस्ताननी हमला केला 3 तारखेला, कारण आम्ही तैनातच होतो की केव्हा लढाई सुरू होती. आणि ते रेडिओ ब्रॉडकास्ट आला, वेस्टर्न सेक्टरवर पाकिस्तानी एअरफोर्सनी अटॅक केला, तर वी वर कंपेल्ड टू गो इन आणि फ्री दॅट नेशन. तर त्यावेळेसच्या जनरेशननी हॅज ऍक्सेप्टेड इट. सध्याची जनरेशन त्यांच्या इथे ऑब्व्हियसली फील डिफरंट. आणि आपल्या इथे सुद्धा काही लोक म्हणतील अरे आपण कशाला गेलो तिकडे उगीच. पण मी तुम्हाला उदाहरण दिलेलं आहे की यू कांट बी डायव्होर्स्ड की तुमच्या शेजारी काय चाललंय. यू आर अ पार्ट ऑफ अ जिओ पॉलिटिकल इन्फ्रास्ट्रक्चर, सोशो पॉलिटिकल इन्फ्रास्ट्रक्चर, सोशो इकॉनॉमिक इन्फ्रास्ट्रक्चर. आणि इवन टुडे all nations are interdependent on each other, even in trade and commerce. आपण हे नाही म्हणू शकत आत्मनिर्भर म्हणजे सगळं आम्हीच करू. नाही, वी हॅव टू स्टिल इम्पोर्ट. अमेरिका इज ऑल्सो नॉट टोटली आत्मनिर्भर. दे आर ऑल्सो इम्पोर्टिंग आयटम्स. ऑइल कुठून घेता येते. सो संबंध जगामध्ये वी हॅव टू हॅव पीसफुल कोएक्झिस्टन्स. वी हॅव टू हॅव गुड इंटरपर्सनल अंडरस्टँडिंग अँड देअरफॉर ॲट टाइम दीज थिंग्स हॅव टू बी डन. म्हणून आपला देश त्यावेळेस मेंटेन. आता तुम्हाला मी सांगतो 1988 साली मालदीव्स मध्ये ऑपरेशन कॅक्टस झालं. आपली एअरफोर्स आणि आर्मीची पॅरा ब्रिगेड गेली. का गेली? त्यांनी बोलवलं आम्हाला आणि सगळ्या देशांनी सांगितलं आम्ही काही करू नाही शकत. ब्रिटननी सांगितलं इंडियाला विचारा, ते तुमच्या जवळ आहेत, विचारलं, मी हेल्प देईन. सो अशी जेव्हा मदत कोणी मागतं वी आर कंपेल्ड टू गिव्ह इट. आणि जेव्हा कोणी मागत नाही पण त्याचा जो अत्याचार त्या देशात चाललाय त्याचा जर इम्पॅक्ट आपल्यावर व्हायला लागला देन वी हॅव टू डू समथिंग.
तुमच्या घराच्या शेजारणीचे लोक जर तुमच्या घरात कंपाऊंड मध्ये घुसले आणि तिकडे मारामारी सुरू केली, मग आपण काय ऐकून घेणार? यू हॅव टू थ्रो देम आउट अँड मेबी एंटर देअर हाऊस टू सेट इट इन ऑर्डर. दॅट इज व्हॉट वी डिड. आय होप आय हॅव आन्सर्ड युअर क्वेश्चन. येस सर, खरं तर 1971चं भारत पाकिस्तानमध्ये झालेलं युद्ध आपण विजय दिन म्हणून साजरा करतो. पण यावर्षी मात्र या विजय दिनाला, जसं मी आधी अगदी सुरुवातीला म्हटलं होतं की थोडीशी दुःखाची झालर आहे. काहीस हिंदूंवरती तिथे होणारे अत्याचार आपल्यापर्यंत पोहोचतायत, त्याचंही काही घटना आपल्यापर्यंत दुःख आपल्या या विजयाच्या म्हणजे काय म्हणूया आपण, विजय साजरा करत असताना त्याचंही दुःख आपल्याला नक्कीच आहे. पण जसं तुम्ही म्हणालात की आताच्या भूराजकीय परिस्थितीमध्ये या सगळ्या गोष्टी लक्षात घेणं आणि त्यानुसार कारवाई करणं ही सुद्धा काळाची गरज असते आणि त्याप्रमाणे आपल्याला वागायला लागतं. मला असं वाटतं आपल्या प्रेक्षकांना फक्त घटना आणि त्या घटनेमागे असणारी इतर कारणं हे सुद्धा आजच्या या माहितीतनं, तुमच्या या माहितीतनं त्यांच्यापर्यंत नक्कीच पोहोचलं असेल. त्यांना विचार करायला भाग पाडणारा कदाचित ही माहिती त्यांच्यापर्यंत जाणं तेवढंच आवश्यक होतं. त्यामुळे आज जी काही माहिती तुम्ही दिली या सगळ्या माहितीसाठी प्रेक्षकांकडनं आणि व्यक्तिशः माझ्याकडनं खूप खूप धन्यवाद. नमस्कार. प्रेक्षक हो, आजच्या भागात मिळालेली ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट्सद्वारे आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा. त्यासाठी काय करायचंय, भारत शक्ती मराठी या युट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. याशिवाय इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मना सुद्धा तुम्ही फॉलो करत असाल अशी आम्हाला आशा आहे. भेटूया सारांश नव्या भागात एका नवीन विषयासह. तोपर्यंत नमस्कार.